तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या सिकामध्ये. तर संख्याशास्त्राचा राहिलेला भाग आज आपल्याला बघून घ्यायचा आहे. काल आपण जे काही बेसिक होतं सगळ्या संख्या त्याचे प्रकार आपण बघून घेतले होते. आता आपण त्या प्रकारावर आधारित काही गणितीय क्रिया कशा पद्धतीने असतील ते आपल्याला आज बघून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर चला वेळ न घालवता आजच्या विषयाला हात घालूयात विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलं आहे? संख्यांवर आधारित महत्वाचे मुद्दे. ठीक आहे, तर बघा, एकूण नैसर्गिक संख्या किंवा समसंख्या किंवा विषम संख्या कोणत्या पद्धतीने काढता येईल, त्यासाठी पद्धत कोणती असतं, त्यासाठी एक कोणता फॉर्म्युला असतो, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून घ्यायच्या. ठीक आहे, तर एकूण नैसर्गिक संख्या किती? आता नैसर्गिक संख्या म्हणजे कोणकोणत्या विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला मागेच सांगितलं आहे, एक पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत ज्या पूर्णांक संख्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण? नैसर्गिक संख्या म्हणतो. जर त्यामध्ये शून्य ऍड केलं तर काय होईल? त्याला म्हणतो पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स. त्यामध्ये पूर्ण निगेटिव्ह संख्या जर ऍड केल्या तर काय होईल? ते होणार इंटेजर्स, म्हणजे काय होईल? पूर्णांक संख्या. गोष्टी लक्षात ठेवा. कसं आहे, जे काय आपण मराठीतले नावे आहेत ते काय दिसतात? सारखे दिसतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला इंग्लिश नावे पाठायला पाहिजे म्हणजे पाहिजेत, म्हणजे वेळेवर आपली गफलत व्हायला नको. ठीक आहे, चला. तर एकूण नैसर्गिक संख्या किती? त्यासाठी एक ठराविक बेसिक फॉर्म्युला आहे, अत्यंत सोपा. काय घ्यायचं? क्वेश्चन मध्ये दिलेली शेवटची संख्या मायनस वजा क्वेश्चन मध्ये दिलेली प्रथम संख्या. ठीक आहे, आणि जो काही उत्तर निघेल त्याच्यामध्ये फक्त काय करायचं? एक ऍड करायचं, म्हणजे किती होईल? टोटल संख्या होणार, नैसर्गिक संख्या होणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपल्याला काय दिसतं? एक उदाहरण दिसतो विद्यार्थी मित्रांनो. 38 ते 75 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? शेवटची नैसर्गिक संख्या मायनस पहिली नैसर्गिक संख्या. ठीक आहे, प्लस 1. आता बघा, आता यामध्ये काय करावं लागेल? आता 75 मधून 38 मायनस करावं लागतील. ठीक आहे, तर किती उत्तर विद्यार्थी मित्रांनो? 5 मधून 8 जातील का? नाही. मग आपल्याला हातचा घ्यावा लागेल. 15 मधून 8 गेल्यावर किती राहणार? इथे राहतील 7. हातचाला 1. मग 7 मधून 4 गेल्यावर किती राहतील विद्यार्थी मित्रांनो? तर ते राहतील, किती राहतील? तर राहतील 3, म्हणजे 37. मध्ये 1 ऍड केलं म्हणजे किती होईल? तर टोटल नैसर्गिक संख्या इथे येतील 38. म्हणजेच 38 पासून 75 पर्यंत एकूण संख्या किती येणार विद्यार्थी मित्रांनो? तर त्या येतील 38. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे 38 काय येतील? हा एक आपण का बरं ऍड केला? जेव्हा आपण गणितीय क्रिया करतो, ठीक आहे, यामध्ये 75 मधून 38 मायनस करतो, तर त्यावेळेस करताना काय होतो? जे काय उत्तर मिळेल त्यामध्ये हे जे काही ठराविक 38 असतात ना, यांचं आपण व्हॅल्यू ऍड करून घेत नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग ती एक संख्या राहिलेली असते, तर ती राहिलेली एक संख्या आपण तिथे टॅली करायची असते, म्हणून तो एक प्लस मध्ये आपल्याला दिलेला असतो. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, बेसिक फॉर्म्युला होता, अत्यंत सोपा. चला वेळ न घालवता पुढे बघून घेऊयात. आता काय म्हणतो? आपल्या नैसर्गिक संख्या बघितल्या. आता काय म्हणतो? दिलेल्या नैसर्गिक संख्यामधील प्रथम संख्या सम व शेवटची संख्या विषम असेल, किंवा प्रथम संख्या विषम किंवा शेवटची संख्या सम असेल तर काय येणार? ठीक आहे, मग अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? त्या मग जर एकूण संख्या असतील, म्हणजे काय म्हटलं आहे, एखाद्या ठराविक क्वेश्चन मध्ये पहिली संख्या सम असेल मात्र शेवटची संख्या विषम पाहिजे. ठीक आहे, किंवा एक पहिली संख्या जर विषम असेल तर शेवटची संख्या काय पाहिजे? समसंख्या पाहिजे. म्हणजे दोन्ही संख्या समान असायला नकोत. म्हणजे बघा, इथं देतो मी. तर आता पहिली संख्या 5 आहे, हे विषम आहे, आणि शेवटची संख्या किती आहे? तर शेवटची संख्या 10 आहे. म्हणजे पहिली संख्या विषम आणि शेवटची संख्या सम, एकतर अशा पद्धतीने पाहिजे, किंवा पहिली संख्या जर समजा मी 10 घेतली आणि शेवटची संख्या जर मी 15 घेतली, म्हणजे पहिली संख्या सम आणि शेवटची संख्या विषम, अशा पद्धतीनं सुद्धा पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही पद्धतीनं आपलं या ठराविक गोष्टींसाठी आपल्याला ते काढता येईल विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. कशासाठी आहे? एकतर पहिली सम तर शेवटची विषम, नाहीतर मग पहिली विषम तर शेवटची सम. ठीक आहे, दोन्ही विषम नकोत किंवा दोन्ही सम नकोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी हा ठराविक फॉर्म्युला लागणार आहे. तर मग यामध्ये काय येईल? एकूण समसंख्या किती येतील? तर ज्या काही नैसर्गिक संख्या येतील, आता नैसर्गिक संख्या कशा काढायच्या तुम्हाला माहितच आहे. कशा काढणार विद्यार्थी मित्रांनो? काय फॉर्म्युला आहे? काय आहे? तर शेवटची संख्या मायनस प्रथम संख्या. ठीक आहे, त्यामध्ये एक ऍड करायचं, म्हणजे किती येतील? तर एकूण नैसर्गिक संख्या येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्या एकूण नैसर्गिक संख्या काढल्यावर त्याला 2 ने भाग द्यायचा, म्हणजे जे काय उत्तर निघेल ते तेवढी संख्या असेल समसंख्या, आणि त्याच पद्धतीनं तेवढ्या संख्या असतील विषम संख्या.
ठीक आहे, कळलं सगळ्यांना? चला आता आपण उदाहरणावरून ते स्पष्टीकरण समजून घेऊयात. आता बघा, यामध्ये 22 प्रथम संख्या आहे आणि शेवटची संख्या आहे 41. पहिली संख्या आहे सम, शेवटची संख्या आहे विषम. ठीक आहे, मग आता आपल्याला एकूण सम आणि विषम संख्या काढायच्या आहेत. अगोदर आपल्याला नैसर्गिक संख्या किती हे फाइंड करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. चला काढा बरं, किती येईल? मग काय होईल, शेवटची संख्या अगोदर घ्यायची, त्याच्यामधून मायनस करायचं प्रथम संख्या आणि त्यामध्ये काय करायचं, एक ऍड करायचं. आता बघा 41 मधून 22 केले तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो? किती येणार? तर ते येणार 19. ठीक आहे, आणि एक ऍड केल्यावर किती होणार? तर त्या होणार 20. म्हणजे आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्या विद्यार्थी मित्रांनो? तर त्या मिळाल्या 20. ठीक आहे, आता आपल्याला फॉर्म्युला माहितच आहे. समसंख्या म्हणजे काय होणार? एकूण नैसर्गिक संख्या डिवायडेड बाय किती होणार? 2. म्हणजेच एकूण समसंख्या. मग 20 डिवायडेड बाय 2 किती होतील? तर 10. म्हणजे एकूण समसंख्या किती आहेत? 10 आहेत. त्याच पद्धतीनं एकूण नैसर्गिक संख्या डिवायडेड बाय 2 म्हणजेच एकूण विषम संख्या. ठीक आहे, आता या 20 मधून जर 10 समसंख्या असतील, साहजिक आहे 10 काय असणार आहेत? विषम संख्या असणार आहेत. कळलं सगळ्यांना? अत्यंत सोपा प्रकार होता. कळलं सगळ्यांना? हे कोणासाठी लागू ठरतं? ज्यावेळेस संख्या दोन्ही विपरीत असतील, म्हणजे पहिली संख्या सम असेल आणि शेवटची संख्या विषम असेल, किंवा पहिली संख्या विषम असेल आणि शेवटची संख्या सम असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. आता पुढे काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? दिलेल्या नैसर्गिक संख्यांमधील प्रथम व शेवटची संख्या सम असेल. मी तुम्हाला सांगितलं काय आहे, ज्यावेळेस दोन्ही संख्या सम असतील तर त्यावेळेस काय करायचं. ठीक आहे, तर त्यावेळेस काय पद्धत वेगळी असते. तर एकूण सम संख्या किती? तर अगोदर काय करायचं, आपण एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या, त्यामध्ये एक ऍड करायचं आणि त्याला 2 ने डिवाइड केल्यावर आपल्याला काय मिळणार आहेत? तर एकूण काय मिळतील? तर एकूण समसंख्या आपल्याला मिळतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने एकूण विषम संख्या किती येणार आहेत? तर एकूण नैसर्गिक संख्या काढल्यावर त्यामधून एक मायनस केल्यावर आणि त्याला त्याची निमपट केल्यावर काय येणार आहे? एकूण विषम संख्या निघणार आहेत. जेव्हा मी आता क्वेश्चन सॉल्व्ह करेन, उदाहरण सॉल्व्ह करेन, तेव्हा या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. बघा, 12 ते 80 पर्यंत एकूण सम आणि विषम संख्या किती आपल्याला विचारला आहे. आपल्याला नैसर्गिक संख्या काढावं लागेल. काय फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो? शेवटची संख्या मायनस प्रथम संख्या, त्यामध्ये करायचे एक ऍड, किती येणार? 80 मधून 12 गेले किती येणार विद्यार्थी मित्रांनो? तर येणार 68. त्यामध्ये एक ऍड केलं तर किती होतील? तर ते होतील 69. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कळलं सगळ्यांना? आता बघा, या 69 मध्ये आपण काय करायचं? समसंख्या काढण्यासाठी काय करायचं? एक ऍड करायचं आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. म्हणजेच 69 प्लस 1 किती होणार? तर ते होणार 70 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच किती होतील? विद्यार्थी मित्रांनो? तर 35. म्हणजे 35 इतक्या संख्या सम निघणार आहेत या ठराविक नैसर्गिक संख्यांमध्ये. आता विषम संख्या काढू शकतो. विषम संख्येसाठी वेगळा फॉर्म्युला जरी दिलेला असेल, मात्र याच्यावरून कळतं की या 69 मधून 35 जर आपण मायनस केलं तर राहिल्या संख्या विषम होतील. पण तरी फॉर्म्युल्यावर आपण जाऊ, म्हणजे वेळेवर आपल्याला विसरायला नको. ठीक आहे, तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो? काय फॉर्म्युला दिलेला आहे? दिलेल्या एकूण नैसर्गिक संख्या म्हणजेच 69, त्याच्यामधून एक करायचं मायनस, त्याला करायचं 2 ने डिवाइड, म्हणजेच 68 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच किती होईल विद्यार्थी मित्रांनो? तर ते होईल 34. म्हणजे 34 विषम संख्या येणार. कळलं सगळ्यांना? कळलं कोणत्या पद्धतीने गेलो? आता 34 आणि 35 का बरं येत आहेत ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये बघा, पहिले जी काय 12 आहे, ठीक आहे, 12 आहे आणि 80 आहे, म्हणजे प्रथम संख्या पण सम आहे आणि शेवटची संख्या पण सम आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, जे काही हा जो ठराविक जो काही स्पॅन आहे, या स्पॅन मध्ये जे काही समसंख्या आहेत त्या जास्त आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे पहिली संख्या सम आहे आणि शेवटची संख्या पण सम आहे. आता मधल्या संख्या जे काही असतील त्यामध्ये सम आणि विषम अशाच पद्धतीने असणार आहेत. ठीक आहे, म्हणून आपल्याला एक समसंख्या एक्स्ट्रा मिळाली आणि त्या मानानं विषम संख्या आपल्याला कमी मिळाली विद्यार्थी मित्रांनो. कळलं सगळ्यांना? आता याच पद्धतीचा कन्सेप्ट विषम संख्यामध्ये पण लागू होणार आहे. बघा, समोर बघून घेऊयात आपण प्रकार नंबर 4 मध्ये. आता यामध्ये काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो? दिलेली नैसर्गिक संख्येमध्ये प्रथम आणि शेवटची संख्या काय आहे? विषम आहे. तर अशा वेळेस काय करणार आपण? तर अगोदर आपण नैसर्गिक संख्या फाइंड करून घ्यायच्या. कशा पद्धतीने? बघा, आता 9 आणि 83 मध्ये पहिली पण विषम आणि शेवटची पण विषम आहे. अगोदर नैसर्गिक संख्या फाइंड करून घेऊ.
83 मधून 9 गेल्यावर किती राहणार विद्यार्थी मित्रांनो? तर 74 राहतील. त्याच्यामध्ये एक ऍड केल्यावर होतील 75. ठीक आहे. आता या 75 संख्या मिळाल्या नैसर्गिक संख्या. तुम्हाला काय म्हटलं, जेव्हा दोन्ही समसंख्या असतील तेव्हा आपल्याला या नैसर्गिक संख्येमध्ये एक ऍड करून त्याची निमपट करावं लागते. मात्र दोन्ही आता विषम संख्या आहेत, यामध्ये काय करावं लागेल, त्याच पद्धतीनं एक ऍड करून त्याची निमपट करावी लागेल, तेव्हा जाऊन विषम संख्या मिळतील. जेव्हा विषम दोन्ही संख्या असतील तेव्हा अशा पद्धतीने जायचं, जेव्हा दोन्ही समसंख्या असतील तेव्हा त्या पद्धतीने जायचं. गोष्ट लक्षात घ्या. आता किती होईल? हे होईल 76 डिवायडेड बाय 2. आता 76 डिवायडेड बाय 2 किती येणार विद्यार्थी मित्रांनो? सांगा बरं किती येणार? किती येणार रे? तर ते येतील 38. म्हणजे 38 इतक्या संख्या काय आहेत? तर विषम आहेत. मग सम कोणत्या येतील? ज्या पद्धतीने आपण मागच्या क्वेश्चन मध्ये, मागच्या प्रकारामध्ये मायनस करून काढला होता उत्तर, त्याच पद्धतीने यामध्ये काढावं लागेल. तर बघा काय होणार, 75 मायनस 1 करावं लागेल डिवायडेड बाय 2, म्हणजे 74 डिवायडेड बाय 2 किती येणार विद्यार्थी मित्रांनो? तर ते येईल 37. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? म्हणजे विषम संख्या कोणत्या पद्धतीने काढायच्या, समसंख्या कोणत्या पद्धतीने काढायच्या, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये कळलं असेल. कळलं सगळ्यांना? एक जर तुम्हाला कळलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा रिवाइंड करा, पुन्हा व्हिडिओ बघा आणि आजच्या आज हा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? चला आता पुढचा कन्सेप्ट बघूयात. काय म्हटलं आहे, आता क्रमागत संख्यांची बेरीज आपल्याला कोणत्या पद्धतीने करावं लागेल. ठीक आहे, आपण सगळ्या ज्या काही संख्या घेतल्या, नैसर्गिक संख्या घेतल्या आहेत, नैसर्गिक संख्यांचा इथं आपण विचार करत आहोत. तर काय म्हणता, क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता या क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या बेरीजसाठी आपल्याला एक ठराविक फॉर्म्युला दिलेला असतो विद्यार्थी मित्रांनो. तो फॉर्म्युला कोणता आहे? तर तो फॉर्म्युला आहे n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. यामध्ये n म्हणजेच काय आहे? नैसर्गिक संख्या. मी तुम्हाला अगोदरपासून सांगतोय, सगळं आपण नैसर्गिक संख्येसाठी बघत आहोत. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? कोणता फॉर्म्युला आहे? n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, आता हा क्रमवार नैसर्गिक संख्यांसाठी झाला. आता काय दुसरा फॉर्म्युला कशासाठी येईल? तर अशा आपल्याला नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत, ज्या कशा आहेत म्हणजे आपल्याला एक क्रमाने दिलेल्या नाहीत, म्हणजे मधून कुठूनही घेतलेला आहे आणि कुठेही संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस काय करावं लागेल? तर त्यावेळेस काय करावं लागेल, प्रथम नैसर्गिक संख्या घ्यावी लागेल, त्याच्यामध्ये शेवटची नैसर्गिक संख्या ऍड करावी लागेल आणि त्याला काय करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल आणि त्यामध्ये काय घ्यावं लागेल, एक एकूण नैसर्गिक संख्या त्या काढावंच लागणार विद्यार्थी. ठीक आहे, चला आता आपण क्वेश्चन वरून एखाद्या उदाहरणावरून घेऊ आपण. चला आता क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलं आहे बघा, मी इथं घेतो. आता क्रमवार ज्या नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे मी जर एखादा क्वेश्चन आला की क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती किती आहे? टोटल 10. म्हणजे n इज इक्वल टू किती येणार विद्यार्थी मित्रांनो? तर येणार 10. ठीक आहे, तर मग याचं एकूण संख्या किती होणार? किती होईल? किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 10 इंटू n+1 म्हणजे 11 डिवाइड बाय किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर 2. ठीक आहे, म्हणजे 10 इंटू 11 डिवायडेड बाय 2. 2 ने 10 ला भाग जातो का? जातो. मग 5 इंटू 11 किती होणार? पाठ पाहिजेत बरं, 55. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांची 10 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर ती होणार 55. गोष्ट लक्षात आली? फॉर्म्युला लक्षात आला? कोणता फॉर्म्युला आहे रे? n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, हे कशासाठी झालं? क्रमवार नैसर्गिक संख्या. ठीक आहे, ज्यामध्ये कोणताही खंड नाही, म्हणजे सुरुवातीपासून आलेल्या संख्या, त्यासाठी हा ठराविक फॉर्म्युला लागतो. मात्र आपल्याला कोणत्याही मधील जर नैसर्गिक संख्या विचारल्या असतील तर त्यासाठी काय करावं लागेल? जसं बघा, एखादा उदाहरण दिलेलं आहे, यामध्ये 8 पासून 15 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला किती नैसर्गिक संख्या ती काढावं लागेल. मग 15 मधून 8 गेले, किती राहतील विद्यार्थी मित्रांनो? किती राहतील रे? तर ते राहतील 7. त्यामध्ये एक ऍड केल्यावर एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे 8 नैसर्गिक संख्या आहेत, ही गोष्ट आपल्याला कळाली. ठीक आहे, आता आपण फॉर्म्युलामध्ये पुट करून घेऊ. तर काय होतं, प्रथम नैसर्गिक संख्या म्हणजे 8 प्लस शेवटची नैसर्गिक संख्या म्हणजे 15, त्याला करायचा 2 ने भाग आणि त्याला काय करायचं, एकूण नैसर्गिक संख्यांना मल्टिप्लाय करायचं. आता बघा बरं, या 2 ने भाग जातो 8 ला, म्हणजे इथे 4. आता तिथं 4 गेल्यानंतर 8 आणि 15 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 8 आणि 15 किती होणार रे? तर 8 आणि 15 होणार 23 इंटू 4. आता करा बरं गुणाकार. गुणाकार केल्यावर किती येईल विद्यार्थी मित्रांनो? तर
4ने आपण 3ला केल्यावर 12, हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 9 म्हणजे 92 इतकी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. म्हणजे मधल्या ज्या काही संख्या असतील त्यांची जर बेरीज विचारली असेल, म्हणजे 8 पासून 15 आपण काढली तर त्याची व्हॅल्यू काय आली, तर 92. अशा पद्धतीनं काहीही क्वेश्चन मध्ये विचारलेलं असेल तर आपल्याला काढता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, काढता येईल, तुम्हाला काढता आलंच पाहिजे. ठीक आहे, आपला विद्यार्थी मागे राहायला नको. आता कोणत्याही, आपण कशासाठी काढलं, नैसर्गिक संख्येसाठी काढलं. आता कशासाठी काढायचं आहे, कोणत्याही क्रमवार समसंख्यांची बेरीज काढायची आहे. आता समसंख्या कशा येतील बघा. आता हा उदाहरण दिलेलं आहे, फॉर्म्युला तोच आहे. आपण नैसर्गिक संख्येसाठी काय घेतलं होतं, प्रथम नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या डिवायडेड बाय 2 इंटू मध्ये काय घेतलं होतं, म्हणजे त्याचं पूर्ण गुणाकार काय घेतलं होतं, तर एकूण नैसर्गिक संख्या. त्याच पद्धतीनं यामध्ये काय आहे, प्रथम समसंख्या प्लस शेवटची समसंख्या डिवाइड बाय 2 आणि त्याचा गुणाकार कोणासोबत करायचा आहे, तर एकूण समसंख्येसोबत करायचा आहे. आता बघा इथे बघा, 4 आणि 88 पर्यंत एकूण समसंख्यांची बेरीज किती. आता बघा 4 आणि 88चा जर विचार केला तर दोन्ही समसंख्या आहेत, म्हणजे प्रथम संख्या 4 येईल आणि शेवटची संख्या किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 88. जर यामध्ये 87 दिलेलं असतं तर शेवटची समसंख्या काय आली असती, तर तशा वेळेस 86 म्हणजे त्याच्या मागची समसंख्या आली असती. कारण की हे जो काही क्रम होता तो कुठपर्यंत होता, 87 पर्यंत होता. तर त्यावेळेस आपल्याला त्याची मागची जी काही येणारी समसंख्या आहे ती घ्यावी लागली असती, ती आली असती 86. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. इथं थेट दिलेला आहे, शेवटची समसंख्या आहे 88, त्यामुळे आपल्याला वेगळं काही घ्यायची गरज नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवा, बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर एकूण समसंख्यांची बेरीज किती. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण समसंख्या किती हे काढावं लागेल आपल्याला. तर यामध्ये एकूण समसंख्या किती येणार आहेत, मग 88 मधून 4 जर आपण मायनस केले किती येतील मग विद्यार्थी मित्रांनो, ते येणार 84. ठीक आहे, आणि त्यामध्ये किती होईल विद्यार्थी मित्रांनो, 1 ऍड करावं लागेल. का करावं लागेल, कारण की आपल्याला अगोदर काय करावं लागेल, आपल्याला नैसर्गिक संख्या काढावं लागतील एकूण. तर त्यातील 85. आता 85 ज्या आहेत त्या काय आल्या, एकूण नैसर्गिक संख्या. त्याच्यावरून मी समसंख्या काढू शकतो. पहिली समसंख्या आणि शेवटची पण समसंख्या आहे. तर मग अशा वेळेस काय करणार विद्यार्थी मित्रांनो, 85 मध्ये 1 ऍड करणार, त्याला 2 ने डिवाइड करणार, म्हणजे 86 डिवाइडेड बाय 2 किती येतील विद्यार्थी मित्रांनो, किती येईल रे, तर 43. ठीक आहे, म्हणजे एकूण संख्या किती मिळाला, तर आपल्याला मिळाला 43. कळलं सगळ्यांना. चला आता 4 ते 88 पर्यंत काढायचं आहे. प्रथम समसंख्या काय आहे, 4 आहे. शेवटची समसंख्या 88 आहे, त्याला 2 ने डिवाइड केलं इंटू एकूण समसंख्या किती घेतल्या होता रे, तर एकूण समसंख्या आला होता 43. कळलं सगळ्यांना. चला आता व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. 4 आणि 88 किती होणार, तर ते होणार 92 डिवाइडेड बाय 2 इंटू 43. आता 92 ने आपण 2 ने भागलं 92 ला, तर किती उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो, तर ते उत्तर येतं 46. म्हणजे 46 इंटू 43 आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा करून घेऊ आपण. 3 ने आपण अगोदर गुणाकार करावा लागेल. 3 सक 18, हाताला 1, 3 चोक 12 आणि 1 13, हाताला 0, 4 सक किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 24, हातचाले 2, 4 चोक 16 आणि इथे 18. ठीक आहे, 8, 3 आणि 4 7, 8 आणि 1 9 आणि 1 म्हणजे 1978 इतकं उत्तर मिळेल. म्हणजे 1978 इतकं काय येईल विद्यार्थी मित्रांनो, तर इतकं एकूण समसंख्यांची काय येणार आहे, तर बेरीज निघणार आहे. कळलं सगळ्यांना. कळलं काय सगळ्यांना. चला पुढे जायचं का, चला पुढे जाऊ. आता ज्या पद्धतीने आपण समसंख्यासाठी घेतलं होतं त्याच पद्धतीने आपण नैसर्गिक संख्येसाठी घेऊ शकतो. काय म्हटलं आहे, कोणत्याही क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती येणार हे आपल्याला शोधायचं आहे. प्रथम विषम संख्या घ्यावी लागेल, ठीक आहे, शेवटची विषम संख्या घ्यावी लागेल. मग त्याला काय करावं लागेल, एकूण त्याला 2 ने डिवाइड करून म्हणजे त्याची निमपट करून त्याला कशाला गुणावं लागेल, तर एकूण विषम संख्यांनी त्याला गुणावं लागेल. बघा उदाहरणावरून आपण समजून घेऊ. काय म्हटलं आहे, 5 ते 43 पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज किती. आता इथं दोन्ही काय आहेत, प्रथम संख्या पण विषम आहे आणि शेवटची पण संख्या विषम आहे, म्हणजे आपल्याला काही वेगळं करायची गरज पडणार नाही. बघा काय होईल विद्यार्थी मित्रांनो, अगोदर काय करतो, नैसर्गिक संख्या काढून घेतो. 43 म्हणून 5 गेले, किती राहतील रे, ते राहतील 38. त्याच्यामध्ये एक ऍड करायचं, त्याला डिवाइड करायचं. ठीक आहे, विषम संख्या म्हटलं आहे, जे 5 ते 43 किती येणार, 38 येईल का. ठीक आहे. काढून घेऊ चला.
5 ते 43 पर्यंत एकूण विषम संख्यांची बेरीज किती? प्रथम विषम संख्या काय आहे? 5 आहे. शेवटची विषम संख्या 43. त्याला काय करायचं आहे? 2 ने डिवाइड करायचं आहे. आता या दोन्हीमध्ये एकूण विषम संख्या किती आपल्याला शोधावं लागतील. तर आपण जर 5 ते 43 जर आपण त्याची वजाबाकी केली तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? किती येते रे? तर ते किती येते? 38 येते. 38 येते. ठीक आहे. 38 जे काय आहे, ठीक आहे, याला करू 2 ने डिवाइड म्हणजे किती होईल विद्यार्थी मित्रांनो? तर 19. आणि त्यामध्ये एक करायचं ऍड, कारण की प्रथम विषम संख्या आहे आणि शेवटची पण विषम संख्या आहे. त्यामुळे 19 + 1 म्हणजे टोटल विषम संख्या किती मिळणार आहे? तर टोटल विषम संख्या मिळणार आहेत 20. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. चला आता आपण याचा गुणाकार करू. डायरेक्ट 2 ने भाग जातो का 20 ला? जातो. इथे येणार 10. मग 43 + 5 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर ते होणार 48 × 10 म्हणजेच 480 इतकं उत्तर आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं सगळ्यांना? कळलं का रे? चला समसंख्या आणि विषम संख्या दोन्ही बघून घेतल्या. आता पुढचं कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. ठीक आहे. आता क्रमातल्या आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, आता वर्गांची बेरीज बघू. ठीक आहे. आता वर्गांची बेरीज काय येणार आहे? यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. आता वर्ग म्हणजे काय, घन म्हणजे काय हे आपण समोर बघणार आहोत, पण इथं आलेलं आहे. आपण बेसिक फक्त फॉर्म्युला बघून घ्यायचा. ठीक आहे. मी तुम्हाला नंतर ते सगळं शिकवणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचा फॉर्म्युला आहे n × n + 1 × 2n + 1 / 6. ठीक आहे. n म्हणजे नैसर्गिक संख्या तुम्हाला माहितच आहे. चला उदाहरणावरून स्पष्टीकरण बघून घेऊयात. प्रथम 11 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे n = किती दिलेलं आहे? तर 11. मग आपण पुट करून घ्यायची व्हॅल्यू n × n + 1 × 2n + 1 / 6. ठीक आहे. मग बघा 11 × 12. ठीक आहे. आणि 2n म्हणजे 22 × 1 किती होणार? तर ते होणार 23. ठीक आहे. / 6. ठीक आहे. आता 6 ने कशाला भाग जातो? तर 6 ने 12 ला भाग जातो. ठीक आहे. आता बघा 11 × 2 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर ते होणार 22. आणि इंटू किती होणार? तर 23. आता 22 × 23 बघा किती होणार? 6 4. तेच आपलं पूर्ण इथं रिपीट होईल. ठीक आहे. 6 4. ठीक आहे. 6 येतील, इथे 0 येईल आणि इथे एक हातचा येईल, तर 5 म्हणजे किती येणार आहे? 506. म्हणजेच क्रमवार 11 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती होणार आहे? तर ती होणार आहे 506. कळलं सगळ्यांना? चला आता घनांची बेरीज. ठीक आहे. वर्ग घन याचं काही तुम्ही ताण घ्यायची गरज नाही, आपण पुढे घेणारच आहोत. फक्त इथं आलेला आहे फॉर्म्युला, त्यामुळे तुम्हाला नोट डाऊन करून घ्या आणि समजून घ्या बस. ठीक आहे. मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे वर्ग कसे काढायचे, घन कसे काढायचे. तर क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? काय होणार आहे? त्याचा फॉर्म्युला काय निघणार आहे? तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? जो आपला बेसिक आपण क्रमवार नैसर्गिक संख्येसाठी वापरतो त्याचा फक्त स्क्वेअर करायचा आपल्याला, म्हणजेच n × n + 1 / 2 याचा करायचा आहे स्क्वेअर, म्हणजेच घनाचा फॉर्म्युला. कळलं सगळ्यांना? चला उदाहरणावरून आपण ते बघून घेऊयात. काय? प्रथम 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. ठीक आहे. 4 म्हटलं आहे म्हणजे 4 × 5 येईल म्हणजे n + 1. ठीक आहे. / 2 याचा होल स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा 4 ने भाग जातो का? 2 ने भाग जातो का? 4 ला जातो. मग किती होईल? 2 × 5 किती होणार? तर 10 होईल. 10चा वर्ग किती होणार? तर तो होईल 100. ठीक आहे. म्हणजेच 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर ती होणार आहे 100. ही गोष्ट लक्षात ठेवा. कळलं सगळ्यांना? चला आता आपण बेसिक जे काय होतं सगळं संख्याशास्त्राचं हे सगळं आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो. वेळ खूप झालेली आहे. आता जे काही PYQ आहेत यावरील हे सगळे PYQ आणि सगळी कन्सेप्ट आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आनंदित राहा, मजेत राहा. रेग्युलर अभ्यासाची प्रॅक्टिस आणि फिजिकलची प्रॅक्टिस तोच यशाचा मूलमंत्र विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तो